साखर कारखान्याचा सर्वात मोठा घोटाळा. ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्रांवर मुद्रा लोनची लूट. साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश. ऊस वाहतुकीसाठी तुम्ही साखर कारखान्यांना कागदपत्र देत असाल तर सावधान, कारण याच कागदपत्रांद्वारे साखर कारखान्यांनी वाहतूकदारांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची कर्ज काढल्याचा साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय. विशेष म्हणजे ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्रांचा वापर करून परराज्यातील बँकांमधून मुद्रा लोन काढल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय. याचं बिंग सांगलीत फुटलाय. सांगली जिल्ह्यातील राजगौंडा पाटील यांनी ऊस वाहतुकीच्या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेऊन सर्व कागदपत्र कारखान्याकडे जमा केली. मात्र त्याच कागदपत्रांच्या आधारे त्यांच्याच नावावर तब्बल 3 वर्ष प्रत्येकी 6 लाख रुपयांचे मुद्रा लोन उचलल्याचा आरोप पाटलांनी केलाय. बँक ही मला माहित नव्हती. हुडकत गेलो मी. हुडकत बँकेत गेल्यानंतर बँकेचा मॅनेजर अगदी मी कारखान्याचा विषय म्हटल्यावर मला चक्कर आली, हे आले, असं करून तो बाजूला झाला. तर तो बाजूला होऊन काय केला की बाहेर त्या कारखानदारांना फोन केला की कोणतरी कारखान्याच्या खात्यावरचे खाते उतारा मागायला आलेत आणि तुम्ही ताबडतोब त्यांना थांबवा. मला तिथूनच अगदी धमकवायचे फोन यायला लागले. मात्र कारखाने ऊस वाहतूकदारांच्या नावावर मुद्रा लोन मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं सापळा रचतात पहा. राज्यात 200हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. दरवर्षी टेंडर प्रक्रियेदरम्यान वाहतूकदारांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक अशी अनेक कागदपत्र सह्यांसह घेतली जातात. मात्र करार संपल्यानंतर या कागदपत्रांचं पुढे काय होतं याची कुणीही चौकशी करत नाही आणि याच कागदपत्रांचा वापर करून कथित आर्थिक घोटाळा सुरू आहे. ज्या बँकेतून कर्ज काढण्यात येतात ती बँक खातेदाराला कुठलीच माहिती देत नाही. राज्यातील तब्बल 35 ते 40 हजार वाहतूकदारांच्या नावावर अशाच प्रकारे मुद्रा लोन आणि HNT लोन उचलण्यात आल्याचा आरोप वाहतूकदार संघटनांनी केला. विशेष म्हणजे साखर कारखाने ज्या बँकेतून मुद्रा लोन घेतात त्या बँकेतील अधिकाऱ्यांचं कारखान्याशी साटलोट असल्याचाही आरोप आहे. कारण बँकेत जाताच हे अधिकारी कारखानदारांना फोन करून संबंधित वाहतूकदारावर दबाव आणत असल्याचाही आरोप केला जातोय. फक्त राजगोंडा पाटीलच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश एकशिंगे आणि त्यांचे वडील मारुती एकशिंगे यांच्या सोबतही असाच प्रकार घडलाय. PM किसानचे पैसे वर्षभर थेट कर्नाटकातील बँकेत जमा होत असल्याचं समोर आलं आणि त्यांनाही मोठा धक्का बसला.